अध्यक्ष महोदय, आज स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांचा बलिदान दिन आहे। मगाशी मुख्यमंत्री बोलताना म्हणले की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज होते म्हणून आम्ही आहेत। पण मला आज एक आठवण करून द्यायची आहे की महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी वडू आणि तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक करण्याची निर्णय केला होता। ह्या स्मारकाची परिस्थिती आज काय? अध्यक्ष महोदय, 2 टप्प्यात हे स्मारक होणार होतं। पहिला टप्पा 282 कोटीचा होता, दुसरा टप्पा 250 कोटीचा होता। नाही ह्याचं कोर्टातलं काय? बरं ठीक आहे, उत्तरात सांगा तुम्ही। मला एवढंच विचारायचं आहे की 24-25 मध्ये ह्याला 30 कोटी रुपये निधी दिला गेला, 25-26 मध्ये 46 कोटी रुपये निधी दिला गेला, 25-26 मध्ये ह्याला 75 कोटी रुपये तरतूद होती। खरं तर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 26-27 मध्ये ह्या खर्चासाठी स्मारकासाठी तरतूद वाढवणं अपेक्षित होतं, पण ही तरतूद 75 कोटीहून कमी होऊन 50 कोटीच करण्यात आली ह्या अर्थसंकल्पात। आपण छत्रपती संभाजी महाराज नाव घेतो, मग त्यांच्या स्मारकाला तरतूद करण्यासाठी राज्य सरकारचा हात आखडता का? ह्या प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे असं मला वाटतं। अध्यक्ष महोदय, दुसऱ्या टप्प्याच्या बाबतीत जो 250 कोटीचा आहे त्याला वडू तुळापूरचं नियोजन विभाग बाबतीत आहे। नियोजन विभाग शेलार साहेब, मी शेलार साहेबांकडे बघूनच बोलतोय। 5 मिनिटात पटापट। हो, दुसऱ्या टप्प्याच्या बाबतीत जो दुसरा टप्पा 250 कोटीचा, यालाही अद्यापर्यंत शिखर समितीने मान्यता दिलेली नाही। ही मान्यता लवकरात लवकर द्यावी। अध्यक्ष महोदय, माझं एवढंच म्हणणं आहे, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्राचं स्मारक रखडलंय, तशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक रखडू नये, ते लवकरात लवकर पूर्ण व्हावं एवढीच अपेक्षा सर्व महाराष्ट्राच्या वतीने मी व्यक्त करतोय।